नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांना सस्नेह जय महाराष्ट्र. मी अतिश शिंदे. मित्रांनो, थंबनेल तुम्ही बघितलं असेल बघा आता की एसबीआय बँक मध्ये वॅकन्सीचा महापूर, नवीन शाखा उघडण्याचा धडाका. आता हे थंबनेल का आपण असं आहे का ठेवलं आहे किंवा हे टायटल का दिलेलं आहे, कारण की एसबीआयनं रिसेंटली एका नोटिफिकेशन म्हणता येत नाही, एक अपडेट आहे का रिलीज केलेला आहे. त्यांनी एक टार्गेट ठेवलेलं आहे स्वतःसमोर 2030 सालासाठीचं, आणि त्यांचं जे टार्गेट एसबीआय आता पूर्ण करणार आहे का, आणि ते टार्गेट पूर्ण करण्यासाठी त्यांना जी कामं करावी लागणार आहेत त्याच्यामुळे आहे का त्यांच्या आपल्या जे येणारे असतात का वॅकन्सीज एसबीआयच्या, त्याच्यावरती डायरेक्ट इम्पॅक्ट पडणार आहे. आणि सर्वांसाठी ही आनंदाची बातमी आहे. व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा. चला तर मग स्टार्ट करू. व्हिडिओ बघण्याच्या अगोदर आहे का, न भूतो न भविष्यती आपली अशी नवीन ऑफलाईन बॅच आपण लॉन्च करत आहोत. थांबा, पुढं स्किप करण्याच्या अगोदर किंवा पुढे घेण्याच्या अगोदर नीट लक्ष देऊन आहे का, काय ते सांगतो बघा. 12,000 रुपयापर्यंत 12,000 रुपयामध्ये आहे का फक्त आपण ही नवीन आहे का ऑफलाईन बॅच काय करतो रे स्टार्ट करत आहे. आता तुम्ही म्हणसाल सर फक्त 12,000 रुपये, मग काही ज्या मिळणाऱ्या फॅसिलिटीज आहेत, कारण पहिले आपली फी किती होती, 30,000 होती, ह्याची फी 12,000 केलेली आहे. मग मिळणाऱ्या फॅसिलिटीज मध्ये काय कॉम्प्रोमाइज होणार आहे का, तर मुळीच नाही. तुम्हाला जे इथं फॅकल्टी दिसते ते तुम्हाला शिकवणार असतील. आकाश सर, शरद सर, अमोल सर, क्षितिज सर, मी स्वतः अतिश शिंदे, प्रशांत ढोले सर, हे फॅकल्टी असतील तुम्हाला शिकवायला. त्याच्यानंतर ज्या बुक्स वगैरे बाकी सर्व फॅसिलिटी आहेत त्या मिळतील, हे त्या लक्षात. फॅसिलिटीज मध्ये कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज नाहीये. बॅच ही 12,000 रुपयात आपण लॉन्च करत आहोत. 28 एप्रिलला बॅच स्टार्ट होत आहे. मॉर्निंगची बॅच आहे 7 AM to 12 noon. सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचव, ज्यांना बँकिंगची तयारी सुरू करायची आहे त्या सर्वांपर्यंत. आता तुम्ही म्हणाल सर फी का कमी केलेली आहे हो एवढी, तर फी कमी करण्याचं कारण असंच आहे की दर वर्षी आपण बघा ऑफर कुठली ना कुठली काढतच असतो, मुलांना फायदा होईल ह्या दृष्टिकोनातून. मग ह्या वर्षी विचार काय केला आपण, बाकी ऑफ देण्यापेक्षा ऑनलाईन वगैरे किंवा सगळ्यांवरती आहे का विचार केला की युद्धाचं म्हणजे अख्ख्या जगभर बघा युद्धाचं सावट आहे. ऑइल असेल, तेल, बाकीच्या बेसिक गोष्टीचे भाव वाढलेले आहेत, अफोर्डेबल नाही मुलांना संभाजीनगरमध्ये आहे का राहणं जुन्या. म्हणून आपण विचार आता म्हणजे स्थिती जराशी नॉर्मल झालेली आहे, आता नॉर्मल आहे पहिल्यासारखं, पण त्यावेळेस झाली. मग आपण विचार केला की एक ऑफलाईन बॅच आहे का मुलांच्या खिशाला परवडेल अशी लॉन्च करू, पण 12,000 रुपयात बॅच लॉन्च केलेली आहे. 28 एप्रिलला बॅच सुरू होत आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. न भूतो न भविष्यती अशी बॅच आहे, संकल्पनीय ऑफलाईन बॅच. चालेल, चला आता हे झालं बॅचची माहिती. आता ऍक्च्युअल आपल्या पार्टकडे येऊया, व्हिडिओकडे येऊया. बघा रिसेंटली एसबीआयने काय केलेलं रे, स्टेट बँक ऑफ इंडिया आहे का टार्गेट ठेवलेलं आहे 2030चं. आता टार्गेट काय ठेवलेलं आहे एसबीआयनं 2030चं बघा, तर एसबीआयला काय करायचं माहितीये का, आता 2030 पर्यंत जगभरातलं का हे टार्गेट ठेवलेलं आहे त्यांनी. सध्या एसबीआयची रँक किती आहे माहितीये का, 27वी रँक आहे जगात. जर बँकेच्या वेगवेगळ्या आपण रँकिंग काढली तर जगात एसबीआयची रँक किती आहे, 27वी रँक आहे. एसबीआयला काय करायचंय 2030 पर्यंत आहे का टॉप 10 रँकिंग मध्ये यायचंय. जगभरातल्या ज्या पण टॉपच्या 10 बँक आहेत त्याच्यामध्ये एसबीआयला स्वतःचं स्थान निर्माण करायचं किंवा यायचं आहे. पुन्हा त्या व्यतिरिक्त एसबीआयला काय करायचं माहिती का, लक्षात ठेवा 25% ऑफ कॉन्ट्रीब्युशन ऑफ द इंडिया जीडीपी, हे ते लक्षात. त्यांनी एक टार्गेट ठेवलेला आहे, म्हणजे की 2030 पर्यंत एसबीआयला काय करायचंय 25% कॉन्ट्रीब्युशन करायचंय इंडियाच्या जीडीपी, म्हणजे इंडियाच्या जीडीपी मध्ये. म्हणजेच काय थोडक्यात की जी बॅलन्स शीट आहे का, लक्षात ठेवा स्केल, एसबीआयला आपल्या बॅलन्स शीटचा जो स्केल आहे तो 2030 पर्यंत इंडियाच्या जीडीपीच्या 25% पर्यंत करायचा आहे, जो की सध्याच्या कंडिशनला किती आहे रे 20% आहे. हा तुम्ही म्हणसाल बॅलन्स शीट आहे का स्केल वगैरे काय सर, हे समजलं नाही, समजून सांगा. तर साध्या भाषेत बघायला गेलं तर इंडियाची जेवढी पण जीडीपी आहे का त्या जीडीपीच्या आहे का 25% तेवढे ऍसेट, स्वतःकडे संपत्ती, स्वतःकडे ऍसेट काय करायचे तर एसबीआयला म्हणजे जमा करायचे, म्हणजे ऍसेट साईज स्वतःची तेवढी बनवायची. हे टार्गेट ठेवलेलं आहे पहिलं. दुसरं काय रे, जगातील टॉप 10 बँकांमध्ये यायचंय. सध्या 27वी रँक आहे वर्ल्ड मध्ये एसबीआयची, टॉप 10 बँकांमध्ये एसबीआयला यायचे, येते लक्षात. आणि तिसरं काय लक्षात ठेवा, तर बघा इथे दिसतंय की मार्केट शेअर आहे का, म्हणजे 800 डिस्ट्रिक्ट मध्ये काय करायचं रे 1% मार्केट शेअर आहे का आपला करायचा आहे 1%. तर हे 3 टार्गेट आहे का एसबीआयने आपल्या डोळ्यासमोर आहे का ठेवलेले आहेत. मग आता बघा हे 3 जर आहे का टार्गेट अचीव करायचे एसबीआयला, येते लक्षात, हे 3 टार्गेट 2030 पर्यंत. तर सगळ्यात इम्पॉर्टंट काय माहिती का, लक्षात ठेवा सगळ्यात म्हणजे एसबीआयनं ऑफिशियली सांगितलेलं नाहीये की मी ब्रांचेस काढणार, मी वॅकन्सीज वाढवणार,
पण एक पास्ट अनुभव बघता, मागच्या 5-6 वर्षाचा अनुभव बघता आणि आकाश सर असतील किंवा बाकीच्या मंडळीसोबत एक डिस्कशन करता. तसेच एआयचा एक अॅनालिटिकल टूल आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआयचं. त्या अॅनालिटिकल टूलचा उपयोग करून प्रॉपर अॅनालिसिस नंतर जर बघा आपण बघायला गेलं, हे सगळे टार्गेट जर एसबीआयला अचीव्ह करायचे असतील तर एसबीआयला लक्षात ठेवा 2030 पर्यंत अॅन्युअली मिनिमम 500 टू 600 न्यू ब्रांचेस ओपन कराव्या लागतील. 500 ते 600 नवीन ब्रांचेस ओपन कराव्या लागतील. आणि हे झालं नवीन ब्रांचेसचं. येते लक्षात. म्हणजे डेली रेग्युलर जेवढ्या ब्रांचेस आहेत तेवढ्यात ओपन करणार. ऍडिशन एक्स्ट्राचे एसबीआयला 500 ते 600 ब्रांचेस प्रत्येक वर्षी आता ओपन कराव्याच लागतील, जर त्यांना हे टार्गेट त्यांनी आता अनाऊन्स केलेले आहे ते अचीव्ह करायचं असेल तर. आणि आता लक्षात ठेवा, 500 ते 600 ह्या नवीन ब्रांचेस एसबीआय काय करेल रे, ओपन करेल. म्हणजेच ह्याचा डायरेक्टली इम्पॅक्ट पडणार आहे तुमच्या वॅकन्सीज वरती. आणि सुरुवात तुम्हाला ह्या वर्षीच्या नोटिफिकेशन पासून बघायला भेटेल. ह्या वर्षी मिनिमम मागच्या वेळेसपेक्षा तर जास्तच वॅकन्सी तुम्हाला बघायला भेटतील. सगळ्या गोष्टी वेळेवर म्हणजे व्यवस्थित पार पडल्या तर. येते लक्षात. 101% मागच्या वेळेसपेक्षा तुम्हाला जास्त वॅकन्सीज आलेल्या ह्यावेळेस बघायला भेटतील. नवीन देखील लक्षात ठेवा, ब्रांचेस एव्हरी इयर त्यांना मिनिमम सांगतोय मी, मॅक्झिमम पण जास्त आहे, मिनिमम 500 ते 600 ब्रांचेस ओपन कराव्या लागतील. येते लक्षात. देण्यात ठेवा. म्हणूनच म्हणलं वॅकन्सीचा महापूर येणार. महापूर का, हे नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्हाला समजेलच. सगळ्या गोष्टी योग्य ट्रॅकवर वेळेवर झाल्या एसबीआयच्या तर ह्या वर्षीपासूनच तुम्हाला वॅकन्सीज जास्त आलेल्या बघायला भेटतील. ठीक आहे. त्याच्या मागच्या वर्षात 4-5 वर्षाच्या गेल्या तुलनेत खूप वॅकन्सी बघायला भेटतील. सो तयारीला लागा, अभ्यास करा, हैगई करू नका. आता हे 2 महिने कुठली एक्झाम नाहीये, प्रॉपर मेजर असे एकटे आरबीआय सोडली तर. ओके, तर तयारीला लागा, वीक पॉइंट कव्हर करा, टार्गेट एसबीआय ठेवा ह्यावेळेस. चालेल. चलो. आणि जाता जाता संकल्प ही नवीन आपली ऑफलाईन बॅच आहे, ती चालू होते 28 एप्रिलला. फी नाममात्र 12,000 आहे. ह्याच्यानंतर येणाऱ्या बॅचेसची फी वाढेल. सो जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा मेसेज पोहोचवा. चला तर मग आपण इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.